नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 29 सप्टेंबर 2022 च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची संरक्षण दल प्रमुख म्हणजेच CDS या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे देशाचे दुसरे CDS असतील। यासोबतच केंद्राच्या संरक्षण विषयी विभागाचे ते सचिवही असतील। जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती निधनानंतर 9 महिने CDS हे पद रिक्त होते। बुधवारी केंद्र सरकारने लष्करात तब्बल 40 वर्षांचा अनुभव असलेल्या लेफ्टनंट जनरल चौहान यांची नियुक्ती जाहीर केली। लष्कराच्या पूर्व आघाडीचे मुख्याधिकारी म्हणून ते मे 2021 मध्ये निवृत्त झाले होते। वळूया पुढील घडामोडीकडे। आर वेंकटरामनी भारताचे नवे अटॉर्नी जनरल आहेत। ज्येष्ठ वकील आर वेंकटरामनी यांची 3 वर्षांसाठी भारताचे नवे अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विद्यमान अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील। 1 ऑक्टोबर 2022 पासून ते आपला पदभार स्वीकारतील असे या ट्विटमध्ये रिजिजू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे। विद्यमान अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल हे 91 वर्षांचे असून त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। अयोध्येतील चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आले आहे। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या 92व्या जयंतीनिमित्त अयोध्येतील एका मोठ्या चौकाला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे। त्याशिवाय या चौकात एक 40 फूट आणि 14 टन वजनाच्या विणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली। वळूया पुढील घडामोडीकडे। दीप्ती शर्मा आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांची ICC क्रमवारीत झेप। इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत 143 धावांची खेळी करणारी महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने महिलांच्या एकदिवसीय क्रमवारीत 4 गुणांची झेप घेत 5वे स्थान मिळवले आहे। हरमनप्रीतच्या भारतीय संघाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 3-0 असा व्हाईट वॉश देण्याचा पराक्रम प्रथमच केला। सलामीवीर स्मृती मंधना व दीप्ती शर्मा यांनीही ताज्या क्रमवारीत आगेकूच केली आहे। स्मृती मंधनाने इंग्लंड दौऱ्यावर 2 सामन्यात अनुक्रमे 40 व 50 धावा केल्या। यामुळे ती 1 स्थानाच्या सुधारणेसह 6व्या क्रमांकावर पोहोचली आहे। T20च्या रँकिंगमध्ये स्मृती मंधना 2ऱ्या क्रमांकावर आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। ग्रामीण विकास मंत्रालयाने जलदूत ॲप लॉन्च केले। केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या समक्ष जलदूत ॲप आणि जलदूत ॲप ई-ब्रोशर ग्रामीण विकास आणि स्टील राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांनी सादर केले। जलदूत ॲप विकसित करण्यासाठी पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने सहकार्य केले। ग्राम रोजगार सहाय्यक या ॲपचा वापर करून पावसाळ्यापूर्वी आणि नंतर वर्षातून 2दा विहिरीची पाणी पातळी मोजू शकतील। ॲप लॉन्च इव्हेंटमध्ये उपस्थित जनसमुदायाशी बोलताना फग्गन सिंग कुलस्ते यांनी राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि ग्रामपंचायतींना नव्याने जारी केलेल्या जलदूत ॲपचा वापर करून भूजल पातळीचा डेटा संकलन आणि विश्लेषणासाठी केंद्रीय डिजिटल डेटाबेसमध्ये एकत्रित करण्यात गुंतण्याचे आवाहन केले। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।